आणि नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि मी चाललो आहे मुंबई टू माळशेज घाट. तर आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर मी निघलो आहे बदलापूर मुंबईमधून. बाकीची जर्नी कसं जायचं हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. चला जाऊया. इकडे जे आहे ते बदलापूर स्टेशनला पोहोचलो आहे. वेशनी जाणार आहे. नदीवरचा ब्रिज क्रॉस करून बोराडपाडा, मसा, दसई मार्गे नेहमीप्रमाणे. आता मी बदलापूर वेस्टला पोहोचलो आहे. नदीवरच्या ब्रिजवर पोहोचलोय. ईस्ट वेस्ट नवीन झालेला ब्रिज आहे हा. नदीला पाणी भरपूर आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या साईडला. पावसामुळे नदीला पाणी भरपूर आहे. वातावरण पण छान आहे. आता मी जाणार आहे बोराडपाडा, मसा आणि दसई मार्गे वैशाखेरे माळशेज घाट. क्रॉस करून आल्या बदलापूर वेस्टला हा जो चौक आहे, तिथून आपल्याला पहिला लेफ्ट टर्न मारायचा आहे आणि सरळ जायचं आहे बोराडपाड्याच्या दिशेने. कर्जत मसा हायवेला लागणार आहे. जो राईट साईडला रोड जातो तो जातो कर्जत साईड आणि आपण लेफ्ट मारून जाणार आहे मसा साईडला. मसा, दसई, कर्जत, खोपोलीला हा जातो इकडे आणि इथून लेफ्ट मारून आपण चाललो आहे माळशेज घाट साईडला. जातो मस्तावरून दसईला वैशाखेरेमधून तिकडे निघतो माळशेज घाटला लागतो. आता मी पोहोचलो आहे मस्यामध्ये. मस्यामधून जो लेफ्ट टर्न जातो तो मुरबाड साईडला जातो. आपल्याला लेफ्ट न मारता आपल्याला सरळ जायचं आहे दसई मार्गे माळशेज घाट. इकडे भात लागवड झालेली आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी पोहोचलो आहे दसईमध्ये. दसईमधून लेफ्ट राईट न जाता आपल्याला सरळ जायचं आहे वैशाखेरीला. वैशाखेरीतून आपण लागणार आहे माळशेज घाटच्या रोडला. इथून लेफ्ट रोड जातो टोकावड्याकडे आणि इकडे आतमध्ये कोणतं गाव आहे ते माहीत नाही मला. आपण दसई क्रॉस करून आता निघालो आहे पुढे. आता मी दसई क्रॉस करून वैशाखेरेमध्ये पोहोचलेलो आहे. आता आपल्याला समोर नगर कल्याण हायवे लागेल. बोर्ड आहे कल्याण. लेफ्ट साईडने जो रोड आला आहे कल्याणवरून इकडे राईटला जो जातोय नगर साईडला. या ब्रिजचे काम झालेलं आहे. मोठा ब्रिज बांधलेला आहे नगर कल्याण हायवे. आपण आलोय बदलापूर, मसा, दसई, वैशाखेरे आणि हायवेला लागलोय. तिकडून नाणेघाटात जाण्यासाठी रोड आहे. इकडची सर्व झाडं मस्त वाढवण्यासाठी तोडलेली आहेत. माळशेजच्या रस्त्यात नवीन लुक आहे. परत बहुतेक हा रोड बघायला नाही भेटणार आपल्याला. इथं लास्ट इयर आहे बहुतेक, कारण की बघा दोन्ही साईडचे झाडं रस्ता रुंदीकरणामध्ये तोडण्यात आलेली आहेत. इथे पण भरपूर झाडं होती.
समोरच्या साईडला पण भरपूर होते इथे. ही सगळी तोडलेली आहेत, बघू शकता. ते झाडं रस्त्यावरती पूर्ण सावली होती रस्त्यावरती, आता ते ओपन झाले. आता पुढच्या वर्षी हा रस्ता बहुतेक झालेला असेल, त्यामुळे जो माळशेज घाट रस्त्याचा जो लुक होता तो पूर्णपणे चेंज झालेला दिसतोय आपल्याला. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सर्व रस्ता ही सिनरी एकदम जबरदस्त दिसत होती, आता ती सर्व गायब झालेली आहे. पण रुंदीकरणामध्ये ओपन झालेलं आहे पूर्ण. ते भात लावणी चालू आहे साईडला. पर्यटकांची गर्दी चालू झालेली आहे, कारण की इकडे पाणी चालू झालेलं आहे. धबधबे बघा वाढवले, त्या JCBचं काम चालू आहे. पुढे सीन बघू शकता. हॉटेल टेम्पो हिल्स, इथे भात लावणी चालू आहे. हा आहे मोर्शीचा भैरवगड. त्याच्यावरती पण गेलेलो आम्ही फिरायला, त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ आहे. जबरदस्त सिनरी इथे. इकडे रस्ता खराब झालेला आहे भरपूर, आजूबाजूची झाडं तोडली रस्ता वाढवण्यासाठी. पुढच्या वेळेस आता व्हिडिओमध्ये ही झाडं नाही दिसणार, ही पण गायब असतील भरपूर. लास्ट टाइम खाली आम्ही गेलो होतो तिकडे पाण्यात, भैरवगडावर आलेलो तेव्हा त्या नदीवरती. बघा जबरदस्त सिनरी आहे. सर्वजण इथे थांबलेत फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. समोर एक धबधबा येतोय. आता पुढे जाऊन माळशेज घाटाला सुरुवात होईल. पण आता साईडचा नजारा बघा तुम्ही, एक नंबर दिसतंय. हे भात शेती. आता आम्ही पोचलो आहे सावर्णे इथे. काळू वॉटरफॉलकडे जाण्यासाठी बघा समोर दिसतोय आपल्याला काळू वॉटरफॉल आहे. तिकडे जाण्यासाठी इथून सरळ जायला लागतं. मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं काळू वॉटरफॉलला जाणारा रोड. हे बघा समोर बघा, एकदम झूम करून दाखवतो. इथे काळू वॉटरफॉल चालू येतो. तर इथून जो रोड जातो तो जातो काळू वॉटरफॉलकडे. आता ही गाडी चाललेली आहे आणि इथून माळशेज घाटला सुरुवात झालेली आहे. माळशेजमधील पहिला वॉटरफॉल आलेला आहे राईट साईडला, आणि त्याच्यावरती गर्दी बघू शकता तुम्ही, किती जणांनी गर्दी केली. इथे पण एक छोटासा, आणि इकडे सर्वजण थांबलेत. ते दुसरा एक वॉटरफॉल आलेला आहे, छोटासा आहे. तिसरा आलेला आहे इथे. चौथा रस्त्याचं काम झाल्यामुळं अजूनच छान दिसतोय रोड, आणि सर्व काही झाडं वरती घाटात धुकं आहे असं वाटतं. आता सेल्फी पॉईंटच्या इकडे पोचलोय आम्ही. इकडे भरपूर जण आलेले आहेत. या साईडला पूर्ण धुकं आहे, लेफ्ट साईडला. राईट साईडला
साईडला सगळे छोटे छोटे धबधबे चालू झालेत आणि इकडे धुकं पण आहे आणि पुढे जो गाडीवरती परत तो वॉटरफॉल तो पण चालू झालेला आहे. मला आजच्या व्हिडिओमध्ये तो चालू नव्हता. धबधब्यातून पाणी येते तिथे मी गाडी घेऊन जाणार आहे त्याच्या खाली. घाटामध्ये भरपूर जण आले फिरायला. भरपूर माकड वगैरे पण आहे तिथे भरपूर. बौद्धाच्या इथे पण गर्दी आहे. माळशेज घाटामध्ये थांबलेलो आहे. गर्दी बघा माळशेजमध्ये. माळशेज घाटामध्ये आज भरपूर गर्दी आहे. संडे पण आहे. पाऊस आणि धुकं भरपूर पर्यटक येतात इकडे फिरायला. माळशेज घाटात आहे शिव मंदिर आणि हे शनी महाराज. जबरदस्त सिनरी. आलेलो आहे माळशेज घाटात. आता तुम्हाला दाखवलं बदलापूरवरून आपण निघालेलो सकाळी 7:30 वाजता. आता वाजले सकाळचे 10:30 आणि मी पोचलो आहे माळशेजमध्ये. मागे बघू शकता पूर्ण धुकं आणि पर्यटक आले इकडे फिरायला. मंदिराच्या पाया पडून आता मी निघालो आहे पुढे. त्यातल्या गर्दीमुळे इथे जरा ट्रॅफिक झालेली आहे पर्यटकांच्या गर्दीमुळे. माळशेजमध्ये गर्दी बघू शकता तुम्ही. या साईडला बघा सर्वजण उभे आहेत तिकडे. आता पुढे बोगदा आहे. हा बोगदा आलेला आहे. सगळीकडे मॅगी आणि मका आहे. गर्दी बघा. गाड्या बघा किती लागल्यात घाटात. एवढे जे पर्यटक येतात पुण्यावरून मुंबईवरून येतात इकडे संडेला एन्जॉय करण्यासाठी. आता इकडे बघा लेफ्ट साईडला धुकं दिसतंय. धुकं चालू झालेलं आहे. आता इथे 2 मोठे वॉटरफॉल आलेले आहेत वरती. भरपूर जण आलेले आहेत. तर 2 लास्ट संडे बाकी आहेत ना. श्रावण महिना चालू व्हायला तर पब्लिक एन्जॉय करण्यासाठी आलेले आहे. माळशेज घाट हा मुंबईपासून 120 किलोमीटर तर पुण्यापासून 125 किलोमीटर अंतरावरती आहे. तर इकडे पोचण्यासाठी नगर कल्याण हायवे मुंबईवरून कल्याण मार्गे यायचं. पुण्यावरून पुणे नाशिक हायवे आणि आळेफाट्यामधून लेफ्ट टर्न मारून तुम्ही इकडे येऊ शकता.